तुम्ही बघितलं नाही का तिने मला भांडी घासताना पण मदत केली होती ना? बघितलं ना? चांगलंच बघितलं. मदत केली, राईट. हसायला काय झालं आता? मग केली का तिने तुला मदत? घासली का भांडी? नाही, कारण तिच्या हातून तो बोल चुकून 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 तिच्या हातातून बोल पडला. हा, बरोबर. अरे जयंत, चुकून वगैरे काय नाही, तिने ते मुद्दाम पाडलंय. आय नो इट. हा, आम्हाला माहितीये ना, मुद्दाम पाडलंय तिने. अरे तिला तुला मदत करण्यात इंटरेस्टच नव्हता. इट्स सिम्पल. आणि तिला ना फक्त तुला त्रास द्यायचा, सारखा सारखा त्रास देत राहायचा. आणि त्यानंतर आज जे काही घडलं हे तू बघितलं आहेसच, तरी तुझ्या मनात डाऊट्स आहेत का? अरे जयंत, मनाची तयारी करून ठेव. असे अजून अनेक प्रसंग तुझ्या आयुष्यात येणार आहेत. तुम्ही प्लीज जा इथून. का मला त्रास देताय? नको त्या गोष्टी ऐकवताय मला. अरे कारण तेच तर आमचं काम आहे, आणि त्यासाठीच तर तू आम्हाला बोलवतोस ना. मी काही बोलवलेलं नाहीये, आणि प्लीज मला तुमची गरजही नाहीये. निघून जा इथून, जा. पण जयंत, म्हणजे तू एकटं राहशील आमच्याशिवाय? जमेल तुला? म्हणजे टेन्शन नाही येणार तुला? हे बघ जयंत, जयंत जयंत, आमचं काम तुला सतर्क करायचं, ओके? बाकी तुला जे करायचंय ते तू करायला मोकळास ना. हा, कोणी तुला रोखलंय? हो, मी हवं तेच करणार. कळलं? मला तुमच्या सजेशन्सची काहीच गरज नाहीये. सो जस्ट गेट लॉस्ट. आणि मी तुम्हाला बेट लावून सांगतो, माझी जानू फक्त माझीच आहे. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि ती काय मला त्रास वगैरे काही देत नाहीये. कुठलाही त्रास देत नाहीये, खोटं बोलत नाहीये, फसवत नाहीये. कळलं? तुम्ही सगळे बघाल. जशी तुझी इच्छा जयंत. बघूया ना, बघूया. बेट तू जिंकतो, काम आहे. भावनेच्या भरात तू बेट तर लावलीस, पण नंतर तुझं जे काही माकड होणार आहे ना, माकड, ते बघायला फारच मजा येणार आहे. करेक्ट बोललास. माकड. मॅड मंकी, मॅड. मॅड मंकी, माकड. बेडा माकड. निघून जा. मॅड मंकी, मॅड. निघून जा. का वागता तुम्ही असं? बहीण, तुम्हाला आमचं सुख बघवतच नाही का? प्रत्येक वेळी आमच्या आनंदाच्या आडवं काय येता तुम्ही? अहो बोला ना, तुमच्याशी बोलतोय. काय घोडं मारलंय आम्ही तुमचं, जेणेकरून प्रत्येक वेळी आमच्या आनंदाचा सत्यानाशच करायला बघता तुम्ही? वाह, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता त्या आश्रमात जाऊन दारू तुम्ही वाटली आणि मला. बहीण, एक शब्दही नाही बोलायचं. कोणाला फसवताय तुम्ही? अहो कुठलंही शेबडं पोर सांगेल की हे षडयंत्र तुम्हीच रचलं होतं. त्यात सतत आमची बदनामी होते, त्याचं काय? काय वाटेल ते काय बोलतोय सिद्धू? आणि एक मिनिट, बदनामी व्हायला अगोदर नाव तर असायला पाहिजे ना. बरं ठीक आहे, नाहीये आमचं नाव, पण मग आम्ही आमची अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी तिकडे गेलो होतो ना. तिथे तुम्ही काय करत होता? आतापर्यंत आमच्या बाळाच्या जीवावर उठला होता तुम्ही, आणि आता आम्हाला त्रास देताय. मी तुम्हाला सुखाने जगू देत नाही, कारण की तुम्ही मला माझ्या मनासारखं जगू देत नाही. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय वाटेल ते झालं ना तरी आता मी ही अशीच वागणार. तुमच्या तोंडावर सांगते, तुम्हाला जे करायचंय ते करा. बहिणी तुम्ही काय रे, काय झालं? या निलांबरीनं आणखी काय नवीन केलं? काय करणार, नेहमीच रडा झालंय. म्हणजे आम्ही आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला गेलो होतो महिलाश्रमात.
हे जे सगळं झालं ना, खरं तर तुम्ही दोघांनीच तिला डोक्यावर चढवून ठेवलंय. तिथं मी जर असते ना, तर सगळ्यात आधी 2 कानपटात लावल्या असत्या तिच्या. आजी कसं आहे ना, भावना आता आपल्या पक्षाची प्रतिनिधी सुद्धा आहे, त्यामुळे बाहेर काहीही करताना जरा जपून बोलावं लागतं, नाहीतर कुठल्याही गोष्टीची बातमी होऊ शकते. त्यात आता या वहिनी भावनाच्याच विरोधात उभ्या राहिल्यात, विनाकारण आमची बदनामी होते हो. काय हो, काळे पाटल्यांचे ढाण्या वाघ. इतकी वर्ष या राजकारणात असून तुमचा काय उपयोग मग? आणि हो, आमच्या ढाण्या वाघाची लाडकी बायको भावना, तुम्ही इतक्या शिकल्या सवरलेल्या आणि निलांबर एक अशिक्षित गावंढळ बाई अशी तुमच्यावर मात करते. सहजासहजी 4 चौघात बेमालूमपणे तुम्हाला पाणी पाजते आणि तुम्ही गप्प. काय हो, तुमच्या या शिक्षणाचा, तुमच्या या अनुभवाचा आम्ही काय लोणचं घालायचं? हे सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील तुम्हाला सांगते दोघांनाही, लवकरात लवकर या निलांबरीला वेसण घाला. हे काय ना, काढो एकदा उधळलं की कुणालाही आवरता येत नाही. मग तुमच्या दोघांच्या बरोबर आमच्या राजकारणाचाही खेळ खंडोबा होईल. समजलं? वा जानू, बरं झालं तू अजूनही झोपलीयस. तुला असंच ऑफ गार्ड ट्रॅप करायचंय मला. जय सर, हो काय करताय? सर न सांगता मला हात का लावताय? दचकले ना मी. जानू, त्यात एवढं दचकण्यासारखं काय झालं? मिस तर आहे ना, का दुसरं कोणी येणार होतं आपल्या घरात? नाही तसं नाही, पण तुम्ही मला न सांगता हात लावलात ना मला, म्हणून म्हटलं. ओके, आय एम सॉरी. ॲक्च्युली जानू, मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं. बोला ना जयंत सर, काय झालंय? जयंत सर, अहो बोला ना, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसताय? नाही जानू, आज ऑफिसमध्ये जे काही घडलं त्यानंतर मी माझ्या मॅनेजरला सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सवर नजर ठेवायला सांगितली होती. नजर ठेवायला सांगितलं? पण का? जानू, ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की ज्या वॉचमॅनमुळे माझ्यावर आरोप झाले त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे.